मी आणि मंदा चंद्याच्या घरी गेलो. कुत्राला परत मंदी दिसली, मी नाही दिसली. चंद्या तेव्हाही जीव जाळायचा. आताही तुला ही कहाणी सांगायला लावतो. एक एक आठवण विषारी आहे ग, जीव जातो आठवलं की. चंद्याची बहीण रमा दोघं होते तिथं. रमा चंद्याचा अभ्यास घेत होती. चंद्या ताई, मंदा आली आहे. आई, मंदा आली आहे. रमा, मी आंधळी आहे का? श्वेता आहे तिच्याबरोबर. तुलाच कमी दिसतं, फक्त मंदा दिसतीये. इलाज कर आई, वाईट असतो याला लागलेला रोग. याच्यामुळे आमचं नुकसान होऊ शकतं. जातीचे लोक आहे शेजारी. विमला काकू, काय रे बेटा मंदा, काही काम आहे का माझ्याशी? आणि रमा, तोंड बंद ठेव, लहान आहे तो. रमा, मी आंधळी नाही, पण आई आंधळी आहे माझी. पोरगा लहान आहे म्हणते, एक दिवस तोंड काळं करेल. आणि आई, तू या मंदाचे फार लाड करते, एक दिवस पस्तावशील. चंद्या ती आहेच लाड करण्यासारखी. आई माहिते, ही स्वयंपाक करते, पोळ्या बनवते मस्त गोल गोल, घरातले काम करते. रमा, तुला कसा माहीत? जातो वाटतं खायला. आणि तिच्या पोळ्यासारखे तुलाही पेपरात मिळतो मस्त गोल गोल अंडे. चंद्या, कशाला पेपराची आठवण काढते? घराच्या बाहेर जाणे बंद झाले आहे. बहीण आहे का वैरीण आहे तू माझी? रमा, वैरीण आहे ना मी. नाही घेत तुझा अभ्यास. 20 स्पेलिंग करायला 20 दिवस लावतो. मूर्ख, कोणी घेणार नाही. मी घेते, वैरीण आहे म्हणतो. मंदा, मी घेते अर्ध्या तासात 20 स्पेलिंग पाठ करून घेते, पण माझी अट आहे. तुम्ही याला एकटा ठेवा आणि टीव्हीच्या खोलीत अभ्यास नाही होत काकू. एकांत लागतो अभ्यासाला. रमा, करून दाखावं. जा बसा माझ्या खोलीत आणि दारही बंद करून घे आतून. एकांत लागतोय रा. लहान आहे तुम्ही. आमच्या घराठे येतोय वाटतं लहान बाळ. फार करते माय पोराचे लाड. विमल काकू, रमा काय बोलते? तोंडावर मूर्ख, काहीही बोलते. जा बेटा, तू करशील हा, मला खात्री आहे. आणि तू जर करून दाखवलं तर तू म्हणशील ते तुला देईल मी बेटा तुला. मंदा काकू, रमाताईचं ऐकलं नी? चंद्या आणि मंदा रमाच्या खोलीत गेले आणि मंदानं खोलीचं दारही बंद केलं. मंदा, तू काही ढब्बू नाही. तू हुशार आहे, फक्त लक्ष देत नाही. तू माझ्यासाठी 20 स्पेलिंग पाठ नाही करू शकत का? आणि हो, आम्ही तुला उद्याच्या स्पर्धेत भाग घ्यायला सांगण्यासाठी आलो आहे. चंद्या, आई नाही म्हणालीये बाहेर जायला. नाही जाऊ देणार मी. तुझ्यासाठी जीव देऊ शकतो. मंदा, जीव नको मला तुझा जग. तू फक्त या 20 स्पेलिंग पाठ कर. माझ्यावर सोड बाकी. सर्व मी काढते मार्ग. चंद्या, माझ्याऐवजी तू ह्या स्पेलिंग बोलशील का? मंदा, आणि तो काय काशे?